हॅलो गाईज, वेलकम टू यूपीडी लर्निंग. गाईज, NTUDC नेट त्याचबरोबर महाराष्ट्र सेट या दोन्ही एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण पाहतो कॉमर्स या सब्जेक्टसाठी संपूर्ण MCQज सिरीज. या MCQ सिरीजमध्ये आपण कव्हर करत आहोत MS सेट एक्झाम 2018चा क्वेश्चन पेपर थर्ड. ठीक आहे, याआधी 2017चे क्वेश्चन पेपर आपण डिस्कशन केले आहेत आणि त्यानंतर 2018चा देखील आपण क्वेश्चन पेपर सेकंड जो कॉमर्सचाच आहे तो डिस्कशन केलेला आहे आणि त्यानंतर आपण सुरू केला आहे पेपर थर्ड जो कॉमर्स आहे 2018चा आणि याचा हा पार्ट नंबर 4 आहे. म्हणजे आतापर्यंत टोटल 40 क्वेश्चन आपण डिस्कशन केलेले आहेत आणि टोटल 75 क्वेश्चन पैकी 40 आपण डिस्कशन केलेत. म्हणजे आपले बाकीचे जे क्वेश्चन उरलेले आहेत 35 क्वेश्चन ते आपण डिस्कशन करणार आहोत. तर सुरू करूया आजचं लेसन. तर आजचा आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, दी मार्केटिंग मॅनेजर ऑफ अ प्रोडक्ट लाईन इज अन एक्झाम्पल. तर ते एक्झाम्पल कशाचं? रेव्हेन्यू सेंटर. ठीक आहे, कारण मार्केटिंग मॅनेजर आहे आणि मार्केटिंग रिलेटेड रेव्हेन्यू सेंटर, कॉस्ट सेंटर वाचून जा, इन्व्हेस्टमेंट सेंटर देखील वाचून जा. एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी हे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अकाउंटिंग स्टँडर्ड 16 इज रिलेटेड विथ. ठीक आहे, म्हणजे 16 नंबरचा अकाउंटिंग स्टँडर्ड आहे हे बॉरोइंग कॉस्टशी रिलेटेड आहे. ठीक आहे, ऑप्शन आपला सी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग रिस्क एरिया इज नॉट कन्सिडर बिफोर व्हेंचर कॅपिटल फायनान्सिंग. तर डिव्हिडंड रिस्क त्यामध्ये आपण कव्हर करत नाही बेसिकली, कारण ती कशी असते, आपण ते कॅपिटल उभारल्यानंतर ती द्यायचं का नाही ते आपल्या हातात असतं. ठीक आहे, म्हणून डिव्हिडंड रिस्क जे आहे ना ती व्हेंचर कॅपिटलमध्ये आपण कव्हर करीत नाही. बाकी प्रोडक्ट रिस्क, मार्केट रिस्क, टेक्नॉलॉजी रिस्क हे सगळं येतो, पण डिव्हिडंडचा इथे संबंध नाही आहे. म्हणजे आपला ऑप्शन नंबर ए हा राईट आहे. व्हेंचर कॅपिटल कन्सेप्ट पण महत्त्वाची आहे, ती पण वाचून जा. त्याला आपण साहसी भांडवल म्हणतो. म्हणजे नवीन एखादा बिझनेस उभारताना जे आपण भांडवल बेसिकली उभारतो ना त्याला व्हेंचर कॅपिटल असं म्हणत असतो. ठीक आहे, शॉर्टमध्ये. कार्टल इज अ टाईप ऑफ. ठीक आहे, कार्टल कशाचा टाईप आहे? तर हॉरिझॉन्टल कॉम्बिनेशनचा टाईप आहे. म्हणजे काय, बेसिकली व्यवसायांचा संघ असतो. आता संघ कसा होईल? जे सेम लेवलचे लोक असतील तेच संघ करतील ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल FYचे विद्यार्थी असतील तर FYच्या विद्यार्थ्यांचा ग्रुप होणं जास्त पॉसिबिलिटी आहे. पण FYच्या विद्यार्थ्यांनी MCOMच्या विद्यार्थ्यांचा ग्रुप होणार आहे का लवकर? किंवा म्हणू शकतो मास्टर डिग्रीच्या विद्यार्थ्यांचा ग्रुप होणार आहे का लवकर? होणार नाही. म्हणजे जे म्हणू शकतो आपण की एका लेवलचे, हॉरिझॉन्टल लेवलचे, म्हणजे कसं सेम एका लेवलचे लोक असतात तिथं कार्टल हा टाईप असतो बेसिकली. ठीक आहे, म्हणजे कार्टल इज अ टाईप ऑफ हॉरिझॉन्टल कॉम्बिनेशन. म्हणजे आपला ऑप्शन नंबर सी हा राईट आहे. आणि लक्षात ठेवा, कुठलाही ग्रुप, आता इथं व्यवसाय संघच नाही तर कुठलाही ग्रुप असो तो हॉरिझॉन्टलमध्येच होतो बेसिकली. म्हणजे प्रिन्सिपल असतील सगळ्या कॉलेजचे तर प्रिन्सिपलचा ग्रुप लवकर होऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे एका लेवलचे लोक असतील, क्लर्क लोक असतील, ठीक आहे, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये तर त्यांचा ग्रुप लवकर होतो. तर ते हॉरिझॉन्टल असतं, म्हणजे सगळ्यांची लेवल ही सेम असते. ठीक आहे, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल वाचून जा व्यवस्थित, महत्त्वाचं आहे. व्हर्टिकल म्हणजे प्रिन्सिपल आणि क्लर्क या दोघांचे पोस्ट वरती खालीत ना, तर हे व्हर्टिकल झालं. हॉरिझॉन्टल म्हणजे सर्व सेम लेवलचे लोक. ठीक आहे, तर कार्टल हा त्याचा टाईप हॉरिझॉन्टल कॉम्बिनेशनचा. ऑप्शन सी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हेन राईट टू परचेस ए सिक्युरिटी इज ॲक्वायर्ड इट इज नोन ॲज. तर आपण त्याला काय म्हणतो? कॉल ऑप्शन. कॉल ऑप्शनमध्ये आपण काय करतो माहिती? बेसिकली कुठली गोष्ट आधी काय करतो आपण? विकतो आणि नंतर ती घेतो बेसिकली. ठीक आहे, कॉल ऑप्शनमध्ये म्हणजे आपण इथं काय करतो? राईट करून घेतो कशाचा? परचेस करण्याचा. कारण आधी विकलेली असते ना, मग नंतर आपल्याला घ्यायची असते, म्हणून कॉल ऑप्शन. पुट म्हणजे काय? आधी घ्यायचं आणि मग विकायचं, एकदम नॉर्मल कंडिशन म्हणजे पुट. ठीक आहे, कॉल म्हणजे आधी विकायचं आणि मग घ्यायचं. आपलं शेअर मार्केटच्या कन्सेप्ट आहे, वाचून जा व्यवस्थित. जे आता सांगितले तेच वेगळं काही नाही. पुन्हा सांगतो, कॉल म्हणजे काय करायचं? आधी विकायचं आणि नंतर घ्यायचं. म्हणजे हाय कॉस्टला विकायचं आणि नंतर आपल्याला लो कॉस्ट वाटली का घ्यायचं आहे एखादी गोष्ट. ठीक आहे, आणि पुट म्हणजे काय? जे मार्केटला चाललंय त्याला विकून टाकायचं आणि जेव्हा वाटेल तेव्हा आपण परत ते काय करायचं? नाही सॉरी, जे मार्केटला चाललंय तेव्हा आपण काय करायचं? विकत घ्यायचं आणि जेव्हा वाटेल तेव्हा परत विकायचं. म्हणजे ही कंडिशन जी आहे ना पुट ऑप्शन, ती नॉर्मल कंडिशन. आधी आपण घेणार कुठली गोष्ट आणि मग विकणार, नॉर्मल कंडिशन. ठीक आहे, पण कॉलमध्ये उलटं असतं. कॉलमध्ये आपण आधी विकतो आणि नंतर घेतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, फॉरेन इक्विटी इन्क्लूड. ठीक आहे, फॉरेन इक्विटीमध्ये काय इन्क्लूड होतं? तर EDR. इथं GDR असतं ते पण इन्क्लूड झालं असतं, पण EDR दिले म्हणजे अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट. म्हणजे फक्त हे अमेरिकेसाठी अलाउड असते, दुसऱ्या देशांसाठी नसते. दुसऱ्या सर्व देशांसाठी काय असतं? GDR असतं, म्हणजे ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट. हे अमेरिकेसाठी आहे पण फॉरेनमध्येच येतं. ठीक आहे, अमेरिका फॉरेन आहे ना, इंडिया सोडून सर्व देश फॉरेनसाठी निवडतात. तर बॉन्ड्स नाही, कमर्शियल पेपर नाही, गोल्ड बॉन्ड हे पण नाही, फक्त EDR. ऑप्शन ए हा राईट आहे. लक्षात ठेवा, GDR आणि EDR दोन्ही महत्त्वाचे कन्सेप्ट आहे. नेक्स्ट, दी फर्स्ट म्युच्युअल फंड स्कीम इन इंडिया वॉज इंट्रोड्यूस. आता कोणी इंट्रोड्यूस केली ती? UTI म्हणजे युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया यांनी काय केली? ती इंट्रोड्यूस केली. लक्षात ठेवा, ज्यात तुम्ही म्युच्युअल फंड पाहता ना, ते म्युच्युअल फंड जे आहे ना फर्स्ट ते UTI मार्फत आलं, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया. हे फर्स्ट म्युच्युअल फंड आहे आपलं, लक्षात ठेवा. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, थोडं लक्षात ठेवा. ऑप्शन सी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आता हा क्वेश्चन थोडा ॲप्लिकेशन बेस आहे पण सोपा क्वेश्चन आहे व्यवस्थित. त्याचा मार्केट सेगमेंट
म्हणजे मार्केट सेगमेंटवर क्वेश्चन आहे. ठीक आहे, मार्केट सेगमेंट इज अ प्रोसेस ऑफ टेकिंग द टोटल हेट्रोजिनियस मार्केट. ठीक आहे, म्हणजे मार्केट सेगमेंटमध्ये आपण काय करतो, टोटल हेट्रोजिनियस म्हणजे सर्व मार्केटला कन्सिडर करतो. ठीक आहे, मार्केट फॉर ए प्रोडक्ट अँड डिवायडिंग इंटू सेव्हरल सेगमेंट ऑफ इच विच इज टेन टू बी. म्हणजे आता बेसिकली हे टोटल मार्केट आहे, त्याला आपण डिवाइडेड करणार काही सेगमेंटमध्ये बेसिकली तुकड्यांमध्ये. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणू, किंवा आपण ते जे तुकडे करणार आहे ते कशाच्या बेसवर तुकडे करू, तर होमोजिनियस याच्या बेसवर करू. म्हणजे मार्केट हे हेट्रोजिनियस आहे, म्हणजे सर्व मार्केटमध्ये विविधता आहे. प्रत्येक म्हणजे मार्केट जर पाहिलं तुम्ही ओव्हरऑल, तर तिथं प्रत्येक गोष्ट असते. म्हणजे तुम्हाला कपडे पण भेटतील, भांडे पण भेटतील. ठीक आहे, आणखी घरोपयोगी वस्तू, किचन उपयोगी वस्तू त्या असतील त्या पण भेटतील. आणखी सर्व गोष्टी भेटतील मार्केटमध्ये. म्हणजे काय, हेट्रोजिनियस, तिथं सगळ्या गोष्टी भेटणार आहेत. आणि त्या मार्केटचे सेगमेंट करायचे म्हणजे काय, मार्केटला आपण तुकडे करायचे म्हणजे कापायचं नाही, बेसिकली पार्ट करायचे. या पार्टमध्ये या गोष्टी भेटणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं किचन उपयोगी वस्तू भेटणार. ठीक आहे, इथं क्लोथ भेटणार सर्व. इथं आणखी काही आपण म्हणू शकतो फूड वगैरे असतील, भाजी वगैरे असेल ते भेटेल. इथं दुसरं काय भेटेल. ठीक आहे, म्हणजे मार्केटचं काय केलं आपण, डिवायडेशन केलं. तुम्ही पण मार्केटमध्ये जा, एखादा तुमचं मार्केट असेल कुठलं, ठीक आहे, तिथं जा. तिथं स्पेसिफिक एरिया असतो, काही एरियामध्ये मांस मच्छी वगैरे तेच भेटतं. ठीक आहे, दुसऱ्या एरियामध्ये गेले तिथं मिठाई वगैरे तेच असतं सर्व. आणखी दुसऱ्या एरियामध्ये तिथे सगळे क्लोथ वगैरे असतात. म्हणजे एरिया सगळे ठरलेले असतात. त्याला म्हणतो आपण मार्केटचं सेगमेंट केलंय. म्हणजे बेसिकली मार्केटचे तुकडे केलेले असतात का, तर एखाद्या कस्टमरला कुठली गोष्ट लागली तर तो डायरेक्टली त्या एरियात जातो आणि त्या एरियामध्ये त्याला सर्व त्याच गोष्टी भेटतात. मग तिथून तो व्हरायटी चार्ज करू शकतो आणि ती गोष्ट परचेस करू शकतो. त्याला आपण मार्केट सेगमेंट म्हणतो. आणि होमोजिनियस बेसवर असतं. म्हणजे या एरियात जे आहेत ना ते सर्व होमोजिनियस असणार. इथं सगळे क्लोथच असणार. इथं सर्व काय असणार, मिठाईची दुकानच असणार फॉर एक्झाम्पल. इथं सगळे काय असणार, फूड वगैरे तेच असणार. म्हणजे होमोजिनियस असतात. ठीक आहे, म्हणजे एकसारखे असतात सर्व. म्हणजे टोटल हेट्रोजिनियस मार्केट असतं, त्याला आपण होमोजिनियस पार्टमध्ये डिवाइड करतो. खूप मोठी कन्सेप्ट आहे पण महत्त्वाची. नेक्स्ट, इन सेलर मार्केट सिच्युएशन डॅश डॉमिनेट डिसिजन अँड ऍक्टिव्हिटीज ऑफ द मार्केट. म्हणजे ज्यावेळेस सेलर मार्केट सिच्युएशन असते, म्हणजे सेलरचा इम्पॅक्ट मार्केटवर जास्त असतो, त्यावेळेस त्याच्यावर कोण प्रभाव पडतो, मॅन्युफॅक्चरर आणि डीलर. ठीक आहे, लक्षात ठेवा. ऑप्शन ए हा राईट आहे. बेसिकली सेलर मार्केट आहे ना, सेलरमध्ये मॅन्युफॅक्चर आणि डीलर तेच येणार. कन्झ्युमरचा इथं संबंध नाही, कॉम्प्युटरचा काही संबंध नाही, बँक त्यांचा काही संबंध नाही, फक्त मॅन्युफॅक्चरर आणि डीलर. लक्षात ठेवा. ठीक आहे, ऑप्शन ए हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लूड इन द मायक्रो इन्व्हायरमेंटल फॅक्टर. दोन फॅक्टर असतात, एक मॅक्रो असतं आणि दुसरं असतं मायक्रो. ठीक आहे, मायक्रोमध्ये कुठला फॅक्टर नाही आहे ते विचारलंय. कस्टमर आहे, डीलर आहे, कॉम्प्युटर आहे, पण अदर डिपार्टमेंट इन कंपनी हा कुठलाही फॅक्टर नाही आहे. ठीक आहे, कस्टमरचा मायक्रोचा फॅक्टर आहे, डीलर पण मायक्रोचा आहे, कॉम्पिटिटर असतील किंवा तुमची कॉम्पिटिशन करणारे व्यक्ती असतील ते पण मायक्रोचा आहे. पण हे काही संबंधच नाही, याचा आउट ऑफ कंटेक्स्ट आहे. ठीक आहे, ऑप्शन डी. आणि आपला राईट आन्सर ऑप्शन डीचा आहे, कारण इथं नॉट विचारलंय. ठीक आहे, नॉट. नेक्स्ट क्वेश्चन, आउट ऑफ द फॉलोइंग विच इज नॉट इन्क्लूड ॲज अ पर्सनल फॅक्टर इम्प्लिसिंग कन्झ्युमर बाईंग बिहेवियर. ठीक आहे, असा कुठला पर्सनल फॅक्टर नाही आहे खालीपैकी जो कन्झ्युमरचे बाईंग बिहेवियर, म्हणजे बेसिकली एखादी गोष्ट परचेस करायची का नाही करायची किंवा कुठली परचेस करायची यावर इम्पॅक्ट पडतो. ठीक आहे, तर ऑक्युपेशन्स म्हणजे आपण बेसिकली म्हणू शकतो तो ऑक्युपेशन काय आहे त्याचा. ठीक आहे, तर तो पाडतो लाईफस्टाईल, म्हणजे एखाद्याला खूप ब्रँडेड गोष्टी वापरायच्या असतील स्वतःला पर्सनली, तर तो ब्रँडेडच घेणार आहे. हा पण बाईंग बिहेवियर काय करतो, इम्पॅक्ट पडतो. एज पण पडतो, म्हणजे लहान मुलं खेळणी मागतील. ठीक आहे, म्हातारे माणसं मागतील का नाही मागणार, तर एज पण काय करतो, पर्सनल आहे ना या गोष्टी. ठीक आहे, हा पण इम्पॅक्ट पाडतो. पण सोशल ग्रुप हा पर्सनल नाही, सोसायटी तुम्हाला हे सांगते तुम्ही ते घेताय, तर हा पर्सनल नाही, सोसायटीच ऐकून करताय. म्हणजे बेसिकली ऑप्शन डी हा राईट आहे. इनने विचारले पर्सनल. तर ऑक्युपेशन तुमचं पर्सनल असते, बेसिकली लाईफस्टाईल तुमची पर्सनल असते, एज पण तुमची पर्सनल असते, पण सोशल ग्रुप तुमचे पर्सनल थोडी. ठीक आहे, ते सोसायटीच ऐकून तुम्ही करणार आहे ना, म्हणून ऑप्शन नंबर डी राईट आहे. थोडंसं कॉमन सेन्स जर लावला तरी क्वेश्चन सुटतात. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रीन प्रोडक्ट आर दोज प्रोडक्ट विच. पहा, पुन्हा ग्रीन प्रोडक्टवर क्वेश्चन आलाय. मागच्या वेळेस ग्रीन कन्झ्युमरवर आला, यावेळेस ग्रीन प्रोडक्टवर आलाय. तर ग्रीन प्रोडक्ट असे कुठले प्रोडक्ट असतात जे ट्राय करतात प्रोटेक्ट द इन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतात. तरी ऑप्शन ए काय म्हणते पाहू, आर पॅक ओनली ग्रीन पेपरमध्ये पॅक करतो, चुकीचं आहे. ठीक आहे, ओनली आणि आलाय, तुम्हाला सांगितलं तर 99% मध्ये चुकीचं असतं. नंतर इन्क्लूड रॉ मटेरियल इन ग्रीन कलर नाही, नुसतं इथं पण ओनली आलं का, नुसतं ग्रीन कलरचं पाहिजे, रॉ मटेरियल ग्रीन वापरलं तर ग्रीन कलर असं नाही. ठीक आहे, डी काय म्हणतोय, आर द प्रोडक्ट हार्मफुल टू इन्व्हायरमेंट नाही, म्हणजे हार्मफुल असेल तर आपण ग्रीन थोडी म्हणू. ठीक आहे, ते ब्लॅक प्रोडक्ट झाले बेसिकली. तर ट्राईड जे प्रोडक्ट काय करतात, इन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यांना आपण ग्रीन प्रोडक्ट म्हणतो. पण त्यांचा कलर ग्रीन पाहिजे अशी कंडिशन नाही आहे, त्यांचं पॅकिंग ग्रीन पाहिजे अशी पण कंडिशन नाही आहे. फक्त त्या प्रोडक्टचा आपला इन्व्हायरमेंटवर कुठलाही इम्पॅक्ट नको आहे, बॅड इम्पॅक्ट नको आहे. ठीक आहे, त्याला आपण ग्रीन म्हणतो प्रोडक्ट बेसिकली.
आपला ऑप्शन नंबर सी हा राईट आहे. कन्सेप्ट व्यवस्थित वाचून जा ग्रीनबाबत. ग्रीन प्रोडक्ट असतील किंवा ग्रीन कन्झ्युमर असतील, ठीक आहे, दोन्ही गोष्टी. नेक्स्ट आहे डे टू डे बाईंग ऑफ फ्रूट अँड व्हेजिटेबल बाय द कन्झ्युमर इंडिकेट दॅन एक्झाम्पल ऑफ डॅश बाईंग बिहेवियर. ठीक आहे, ते एक्झाम्पल कुठलं आहे तर व्हरायटी सिकिंग. ज्यावेळेस तुम्ही काय करता डे टू डे फ्रूट वगैरे घेत असता त्यावेळेस तुम्ही व्हरायटी पाहता कुठलं चांगलं आहे कुठलं क्वालिटीचं आहे, निवडून घेता ना. एकच घेता का, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही काय गेले बाजारात गेले आणि टमाटे किंवा आंबे घ्यायला लागले, तुम्ही म्हणणार आहे का डायरेक्ट हे घ्या 5 आंबे झाले टाका कटोरी, ठीक आहे, डायरेक्ट नाही घेणार, तुम्ही निवडून घेणार, चांगले घेणार. तर त्याला म्हणतो आपण व्हरायटी सिकिंग. ठीक आहे, तुम्ही बेस्ट उचलण्याचा प्रयत्न करणार. ऑप्शन ए राईट आहे. म्हणजे व्हेजिटेबल वगैरे असेल किंवा डे टू डे फ्रूट वगैरे तुम्ही घेत असाल तर ते व्हरायटी सिकिंग करून घेता, म्हणजे जिथं चांगलं आहे ते घेता. ठीक आहे, बेसिकली. नेक्स्ट फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ टॉयलेट सोप, म्हणजे बेसिकली साबण, ठीक आहे, आंघोळीचं साबण. डॅश इज डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजी फॉर प्रेफर. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला टॉयलेट सोप डिस्ट्रीब्यूट करायचा असतो त्यावेळेस आपण कुठली स्ट्रॅटेजी काय करतो, रेफर करतो किंवा पसंत करतो, तर त्या इंटेन्सिव्ह म्हणजे व्यापक. ठीक आहे, त्यामध्ये सर्व गोष्टीचा समावेश झाला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. तर बेसिकली साबण सर्वच वापरतात ना, तर सर्व त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करणं गरजेचं असतं. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड ऑफ वर्कर पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट. नॉट विचारलाय. तर को पार्टनरशिप सोबत सहभागीदारी करणं हे वर्करला पार्टिसिपेशन केल्यासारखंच असतं. प्रॉफिट शेअरिंग, जो प्रॉफिट झाला तो शेअर करायचा कोणासोबत, वर्करसोबत. तर वर्कर पार्टिसिपेशन मॅनेजमेंटचं एक पार्ट आहे हा. नंतर मेंबर ऑन बोर्ड ऑफ डायरेक्टर, म्हणजे काही वर्कर आहेत त्यांना काय करायचं, बोर्ड ऑफ डायरेक्टर संचालनपदी काही नेमणूक करायचं, तर हे पण वर्कर पार्टिसिपेशनचं मॅनेजमेंट आहे. पण बोनस स्कीम याचं काही संबंध नसतं वर्कर पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट. बोनस आपण देऊ शकतो त्यांना, पण वर्करचं पार्टिसिपेशन झालं याचा काय अर्थ इथं, काहीच नाही. म्हणजे ऑप्शन नंबर हा डी राईट आहे. ठीक आहे, कारण नॉट विचारले ना. नेक्स्ट क्वेश्चन आहे अंडर हुज प्लॅन वर्कर हू प्रोड्यूस अलोन स्टँडर्ड रिसिव्ह हायर वेज दॅन दोज हू प्रोड्यूस बिलो स्टँडर्ड. म्हणजे बेसिकली स्टँडर्ड असतं. ठीक आहे, वर्करला स्टँडर्ड दिलं जातं, म्हणजे बेसिकली टार्गेट दिलं असतं. तर टार्गेटपेक्षा जो वर्कर जास्त काम करतोय आणि जो वर्कर टार्गेटपेक्षा कमी काम करतोय त्याला, म्हणजे त्याच्यातला दोघांपैकी आता जो जास्त काम करतोय टार्गेटपेक्षा त्याला जो कमी काम करतोय टार्गेटपेक्षा त्यापेक्षा जास्त वेतन दिलं जातं. हे कोणी सांगितलंय, टेलरने सांगितलंय. कन्सेप्ट सोपी, पुन्हा सांगतो. हे टार्गेट आहे. फॉर एक्झाम्पल एक वर्कर टार्गेटपेक्षा इथं काम करतोय, जास्त काम करतोय, एक टार्गेटपेक्षा कमी काम करतोय, तर हा कमी करतोय, हा जास्त करतोय. याला वेज देताना काय केलं जातं, यापेक्षा वेज थोडं जास्त दिलं जातं, कारण हा टार्गेटपेक्षा काय करतोय, कमी करतोय, हा जास्त करतोय. कन्सेप्ट काय अवघड नाही, थोडी समजून घ्या. कळालं नसेल व्हिडिओ पुन्हा बॅकला घ्या, व्यवस्थित समजून घ्या. टेलर प्लॅन या. नेक्स्ट क्वेश्चन. अवघड काय नाही, फेवाला पण वाचून जा आणि राऊंड प्लॅन आहे तो पण वाचून द्या. तीनही प्लॅन वाचून जा. ठीक आहे, हा नका वाचा वाटलाच ना, हा महत्वाचा नाही एवढा. फक्त हलसे, रॉन, टेलर आणि फेवल हे सगळे प्लॅन वाचून जा. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश इज कन्स्ट्रक्टेड डिझाईन टू डिस्कवर इंटरेस्ट एक्झिस्टिंग स्किल अँड पोटेन्शियल फॉर ॲक्वायरिंग स्किल. तर ही कुठली असते, ॲप्टिट्यूड टेस्ट असते. प्रोफिशियन्सी ॲप्टिट्यूड टेस्ट. ठीक आहे, ॲप्टिट्यूड टेस्ट ही हायर टेस्ट असते. यामध्ये आपण अनेक गोष्टी जज करण्याचा प्रयत्न करत असतो. त्या स्किल काय आहे, ठीक आहे, काय कशात इंटरेस्ट आहे, या सर्व गोष्टी आपण त्याच्यातून काढण्याचा प्रयत्न करतो. ऑप्शन बी राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट नॉन फायनान्शियल इन्स्टिट्यूट म्हणजे बेसिकली एक मिनटं इन्सेंटिव्ह. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्ह. म्हणजे आपल्याला जास्त काय भेटतात, पैसे भेटतात पगारापेक्षा, त्याला आपण इन्सेंटिव्ह म्हणतो. नॉन आणि नॉट जर खुडून टाकलं तर क्वेश्चन काय म्हणाल, विच ऑफ द फॉलोइंग इज फायनान्शियल इन्सेंटिव्ह. ठीक आहे, म्हणजे एवढं राहील. तुम्हाला सांगितलं होतं ट्रिक की ज्यावेळेस दोनदा नॉट येते क्वेश्चनमध्ये, तर आपण हे एक नॉट खोडलं, हे नॉट खोडलं, क्वेश्चन आपल्याला समजण्यासाठी क्लिअर झाला. म्हणजे क्वेश्चन झाला काय, विच ऑफ द फॉलोइंग वन इज फायनान्शियल इन्सेंटिव्ह. तर आपल्याला ओळखायचं आहे फायनान्शियल इन्सेंटिव्ह कुठला आहे. तर काय, गिव्ह ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी हा फायनान्शियल इन्सेंटिव्ह आहे का, नाही. नंतर क्रिएटिंग अ सेन्स ऑफ अचिव्हमेंट हा फायनान्शियल इन्सेंटिव्ह आहे का, नाही. नंतर ग्रँटिंग रिकॉग्निशन हा पण फायनान्शियल इन्सेंटिव्ह नाही आहे. पण डिक्लेअरिंग बोनस फायनान्शियल ना, बोनस भेटणं. ठीक आहे, म्हणजे हा ऑप्शन नंबर डी हा राईट आहे. तुम्हाला विचारलं आहे नॉट नॉन फायनान्शियल. ठीक आहे, म्हणजे कुठला नॉन फायनान्शियल नाही आहे हे विचारलं आहे. तर बोनस हा नॉन फायनान्शियल, म्हणजे हे सगळे नॉन फायनान्शियल नाही आहे. ठीक आहे, पण हा फायनान्शियल आहे, कारण विचार आहे नॉट, तर फायनान्शियल आहे. नॉट नॉन फायनान्शियल म्हणजे फायनान्शियल कुठला आहे ते ओळखायला लावलं आहे. आणि क्वेश्चन कळालं नसेल तर पुन्हा सांगतो, नॉट झालं, नॉन खुडलं आणि जर नॉट खुडलं तर जो उरतोय ना क्वेश्चन ते आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजे क्वेश्चन उरतो का, इतकाच उरतो. विच ऑफ द फॉलोइंग इज फायनान्शियल इन्सेंटिव्ह. तर तो कुठला आहे, तो डिक्लेअरिंग बोनस आहे. ठीक आहे.
द ब्लॉकिंग ऑफ गोल अटेनमेंट इज रेफर टू ॲज फ्रस्ट्रेशन म्हणतो आपण त्याला, ठीक आहे, नैराश्य बेसिकली. ऑप्शन सी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन थोडासा इंटरेस्टिंग आहे. इन्स्टेड ऑफ सर्चिंग फॉर अ परफेक्ट ऑर आयडल डिसिजन, मॅनेजर फ्रिक्वेंटली सेटल फॉर वन दॅट विल ॲड्युकेटली सर्व देअर पर्पज इन द सिऑन टर्म दे. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण बेसिकली सॅटिस्फाय म्हणतो किंवा सॅटिस्फॅक्शन म्हणतो. म्हणजे ऑप्शन सी हा राईट आहे. बेसिकली डायरेक्टली त्यांचं आपल्याला हे दिलेलं डेफिनेशन दिलेली. ऑप्शन सी हा राईट आहे. थोडं वाचून जा, यांचं पण सिऑनची जी थिरी आहे बेसिकली ती वाचून जा. बाकी नेक्स्ट क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. लेक्चर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.